तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 19 मे. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो जे आहे त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे आतापर्यंत कधीही असा पाऊस झाला नाही. असा पाऊस आपल्याला जे आहे सध्या पाहायला मिळत आहे. आणि जसा मे महिना सुरू झालेला आहे म्हणजे 12 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. आणि 12 तारखेपासून ते जवळ-जवळ जे आहे शेतकरी मित्रांनो 30 मेपर्यंत जे आहे पाऊस उघडणार नाही. 30 मेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 21 तारखेच्या नंतर काही भागामध्ये 21 पासून ते जवळ-जवळ 30 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे. तर ही अतिवृष्टी आपल्याला जे आहे मुंबई भागामध्ये तसेच मराठवाड्यातील अहिल्यानगर, आपलं बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे, मुंबई, नाशिक या भागामध्ये जे आपला 21 तारखेपासून ते जवळ-जवळ 30 तारखेच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे आज आहे 18 मे आणि शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान नेमकी कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे ते आधी जाणून घेऊया. तर आज रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपला आज रात्रीच्या दरम्यान फक्त जे आहे काही भागामध्येच हा पाऊस राहणार आहे. त्यामध्ये जे आपला बीड जिल्हा, केज, माजलगाव, परळी, जामखेड, पेठ, लातूर, बार्शी, करमाळा, धाराशिव, तुळजापूर, इंदापूर, बारामती, दौंड, सोलापूर, उदगीर, अहमदपूर, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच जे आहे पाथरी, वसमत आणि सोलापूरचा काही भाग म्हणजे त्यामध्ये धाराशिव, तुळजापूर, मोहोळ, सोलापूर, लाहोरा, उमरगा, निलंगा आणि बार्शी, परांडा, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, इंदापूर, बारामती, दौंड, श्रीगोंदा, केडगाव, शिरूर, राळेगण, कडा, आष्टी. तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल. हा जो पाऊस पडणार आहे तो फक्त मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळेल. जास्त मोठासुद्धा नसणार आहे. थोडाफार मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच जे आता शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला आहे शेतकरी मित्रांनो 19 मे. तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला जे आहे 19 आणि 20 म्हणजे राज्यामध्ये जे आहे 20 तारखेच्या दरम्यान जे आहे राज्यातील पावसाचा जोर आणखीन या ठिकाणी वाढणार आहे. उद्याच्याला सुद्धा जे आपल्याला जसे आजचे वातावरण आपल्याला पाहायला मिळालेले आहे. आजचे वातावरण जसे आहे तसेच उद्याच्याला सुद्धा तसेच वातावरण राहणार आहे. परंतु 20 तारखेपासून ते जवळ-जवळ 30 तारखेपर्यंत या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये अजून जे आहे पावसाचा या ठिकाणी जोर वाढणार आहे. अजून काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी 20 तारखेपासून म्हणजे 21-22 तारखेदरम्यान आपल्याला अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आता जाणून शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या आहे 19 मे आणि उद्याच्याला सुद्धा जे आपला सकाळपासून ते जवळ-जवळ दुपारी 1 वाजेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान जे आपला ढगाळ वातावरण राहील आणि दुपारी 1च्या दरम्यान आपलं जे आहे मध्य महाराष्ट्र आणि जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पट्टीमध्ये पावसाला सुरुवात होईल. त्यामध्ये मुंबई, पुणे तसेच जे आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या भागामध्ये जे आपला दुपारी 1च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर जे आहे हा पाऊस जे आपला दुपारी म्हणजे सायंकाळच्या दरम्यान जे आपला हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी व्यापेल. त्यामध्ये जे आपला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक तसेच नंदुरबार, खान्देश भागामधील चाळीसगाव तसेच जे आहे गंगापूर, मराठवाड्यातील कन्नड, भाडगाव, पाचोळा, परोडा तसेच जे आहे जळगाव, धुळे, अमळनेर, सिक्री, नामपूर, सातारा, मालेगाव, नांदगाव, मनमाड, तलवड, येवला, कोपरगाव, वैजापूर, शिर्डी, राहता, श्रीरामपूर, लोणी तसेच जे आहे सोनई, राहुरी, घोडेगाव, बगूर, पैठण, पाथर्डी, अहिल्यानगर, कडा, राळेगण, आष्टी, जामखेड, परोडा, शिरूर, कासार तसेच जे आहे बीड जिल्हा, गेवराई जिल्हा, गेवराई तालुका, वाढवणी, माजलगाव, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, परभणी, पूर्णा, वसमत, तसेच जे आहे सेलू. तर या भागामध्ये जे आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपल्याला जे आहे हा पाऊस उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची या ठिकाणी जोरदार हजेरी पाहायला मिळेल. या दरम्यान जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. त्यामध्ये करंजा, वाशिम, पुसद, हिंगोली, राळेगण, सिल्लोड, मेहकर, माजलगाव, करंजा, नेर, मालेगाव, परतूर,
तसेच जे आहे यवतमाळ, रुई, अ, आर्णी, पुशप, लोणार, अलिदाबाद, तसेच जे आहे उमरखेड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उदगीर या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्टीपासून पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर हा पाऊस जे आहे संपूर्ण सगळीकडे जे आपल्याला जसं की खानदेश भाग, मराठवाड्यामध्ये पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आता तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, हा पाऊस आपला जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे सायंकाळपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल. त्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे सोलापूर जिल्हा, तुळजापूर, तसेच जे आहे बार्शी, धाराशिव, पेठ, लातूर, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, कुरळवाडी, लोणारा, उमरगा, निलंगा, औसा, नांदूर, अक्कलकोट, अलंदा, जे आहे इंदी, सांगोले, धाराशिव, नेर, कळंब, केज, तसेच जे आहे धारूर, अंबाजोगाई, परळी, सोनपेठ, वाढवणी, बीड, माजलगाव, पाथरी, परभणी, हिंगोली, तसेच जे आहे गंगाखेड, पालम, लोहा, गेवराई, शिरूर, कासार, पाथर्डी, भगूर आणि पैठण या भागामध्ये, तसेच जे आहे अंबड, परतूर, मंठा, सेलू, जालना आणि सिंदखेड राजा, तर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सुरुवातीला पाऊस या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्यानंतर हा पाऊस जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे हा पाऊस फक्त आज मध्यरात्रीपर्यंतच आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. म्हणजे उद्या रात्रीच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी राहील. त्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे सध्या आपल्याला जे आहे हा पाऊस आपला उद्याच्या दरम्यान पावसाची जोर थोडाफार मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळेल. म्हणजे आज ज्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे त्या भागामध्ये उद्यासुद्धा पाऊस पडणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये 21 तारखेपासून म्हणजे जसं की 20 तारखेपासूनच म्हणजे मंगळवारपासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढेल आणि जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो 21 तारखेपासून ते जवळजवळ 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये इतका मोठा पाऊस पडणार आहे की या पावसामध्ये नदी नाले सगळे एक होणार आहे. कारण की राज्यामध्ये अतिवृष्टीची शक्यतासुद्धा आपल्याला मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी होणार आहे. त्यामध्ये मुंबई भागामध्ये, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि या जवळजवळ सर्वच मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा, तसेच अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे या सर्व भागामध्ये जे आपला 21 तारखेपासून ते जवळजवळ 30 तारखेपर्यंत म्हणजे 27 तारखेपर्यंतच म्हणायचं, 27 तारखेपर्यंत राज्यामध्ये इतका मोठा पाऊस पडणार आहे की या पावसामध्ये नदी नाले एक होतील, धरणे वगैरे जे आहे ते भरतील. असा पाऊस आपल्याला जे आहे या पुढील आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, तुमची काय जी शेतीची कामे असेल, तुमची शेतीची कामे जे आहेत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावीत. आणि मान्सून सध्या जे आहे आता लवकरच आता जे आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे 27 तारखेला आणि त्यानंतर 1 जूनच्या दरम्यान जे आहे 1 जून नंतर जे आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे मान्सून या ठिकाणी दाखल होईल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.